तर मित्रांनो मिक्स ब्लॉग येणार आहे करंजीचं पण. इथं असं करंजीसाठी आपण मैदाचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे आई आता करंजी करते आहे का नाही. हे सारण आहे. या सारण मध्ये काय काय थोडस सांगशील का? त्याच्यात रवा भाजायचा, ह्याच्यात हा रवा आणि भाजायचा चांगला. हा तिकडे कॅमेऱ्यात बघ, हा कॅमेऱ्यात बघून सांग. पिठी साखर हे खाली बघाय नको मला. हा हा पिठी साखर टाकायची, हा आई काम इलायची टाकायची, खोबरं किसून थोडं शिकून टाकायचं, पिठी साखर, खोबरं आणि इलायची आणि रवा भाजायचा. रवा भाजायचा बारीक, ते सगळं मिक्स करायचं. अच्छा मग त्याची करंजी सारण तयार होतं. अच्छा आता हे करंजीचे हे मैदा आहे ना, कसं बरं मैद्याचे लाटून घ्यायचे आता हे व्यवस्थित. हे असा साचा आहे, त्या साच्यात निघत त्या साच्यात हे करून घ्यायचं. मागल्या बारीक. तर मित्रांनो इकडे बघा अशा करंज्या तळलेल्या आहेत. इकडे बघितलं कशा कुरकुरीत. इकडे अशा करंज्या हे झालेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत आपण. मस्त असे करंज्या तळलेल्या आहेत. ह्याच्यात स्टफिंग तुम्ही बघितलंच असणार आहे. खोबऱ्याचं किस आहे, परत मनुका टाकलं, ड्रायफ्रुट्स वाली करंजी आवडतात. तर ही करंजी अशी तळलेली आहे, बघितलं का? बैला कस काय मस्त करंजी तळलेली. तर बघितलं का मित्रांनो, अशा करंज्या तळलेल्या आहेत, तुपातल्या करंज्या. मस्त वास येतोय, मस्त. तर मित्रांनो इकडं भडंग केलंय, बघितलं का? असं ह्यात तुम्हाला सांगतो काय काय टाकलंय. काय काय टाकलंय ते? खोबरं, जिरा, मोहरी, कढीपत्ता. शेंगदाणे, खोबरं, जिरा, मोहरी, कढीपत्ता या भडंग मध्ये टाकलेला आहे. आता थोडस चिवडा टाकलाय आपण, म्हणजे गावाकडून आणलेलं फरसाण तो आहे. केवढं भडंग काय सोपं असतं. भडंगची रेसिपी काय दाखवली नाही, सोपं असतं. तर मित्रांनो मिक्स ब्लॉग येणार आहे करंजीचं पण. इथं असं करंजीसाठी आपण मैदाचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे आई आता करंजी करते आहे का नाही. हे सारण आहे. या सारण मध्ये काय काय थोडस सांगशील का? त्याच्यात रवा भाजायचा, ह्याच्यात हा रवा आणि भाजायचा चांगला. हा तिकडे कॅमेऱ्यात बघ, हा कॅमेऱ्यात बघून सांग. पिठी साखर हे खाली बघाय नको मला. हा हा पिठी साखर टाकायची, आई काम इलायची टाकायची, खोबरं किसून थोडं शिकून टाकायचं, पिठी साखर, खोबरं आणि इलायची आणि रवा भाजायचा बारीक, ते सगळं मिक्स करायचं. अच्छा मग त्याची करंजी सारण तयार होतं. अच्छा आता हे करंजीचे हे मैदा आहे ना, कसं बरं मैद्याचे लाटून घ्यायचे आता हे व्यवस्थित. हे असा साचा आहे, त्या साच्यात निघत त्या साच्यात हे करून घ्यायचं. मागल्या बारीक. जुगाड बघा कसा गेलाय. असं ग्लास ठेवलाय, त्या ग्लासवर रुमाल आहे आणि त्याच्यावर हे ठेवलंय फोल्ड होण्यासाठी. बघितलं का? असं हे फोल्ड करायचं म्हणजे व्यवस्थित शेप, व्यवस्थित शेप येतो. असं जुगाड केलाय, बघितलं का? सर मी दाबते आता. कापाकापीची झंझट नाही का नाही. हा त्याला लागताना कडेला पाणी नाही तर दूध लावायचं. म्हणजे काय होतं? चिटकून राहतं. हा चिटकून राहतं. पहिलं आता ग्लासच्या किनाऱ्यावर बरं आता मोठाल्या करते. विदाऊट साचा बनवण्याची सोपी पद्धत आहे. बघितलं का कसं काय बनवलं? करंजीचा प्रॉपर शेप होतो. ते ना त्याला तूप लावले ना मी ती करायसाठी. आता करंजी आपण काढू. करंजी बनवा विदाऊट साचा. बघितलं का? अशा पद्धतीने हे जुगाड असतं. हे पहिलं अशी किनार तोडून घेतली आईने. प्रॉपर शेप आलेला आहे. शेप दाखव जरा करंजी दाखव कशी झाली. पहिला प्रॉपर शेप आहे. फुटणार नाही. साईडने दूध नाही तर पाणी लावायचं. प्रॉपर शेप झालेला आहे. आपल्याकडे साचा नाही त्यामुळे आपण ग्लासावर गेलं.
तो नाही का तो चमचा असतो तो नाहीये. नाही हे ना सुकलंय पण आहे. मस्त जुगाडी. तर मित्रांनो इकडे बघा अशा करंज्या तळलेल्या आहेत. इकडे बघितलं कशा कुरकुरीत इकडे अशा करंज्या हे झालेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत आपण. मस्त असे करंज्या तळलेल्या आहेत. ह्याच्यात स्टफिंग तुम्ही बघितलंच असतं रे, खोबऱ्याचं किस आहे, परत मनुका टाकले, ड्रायफ्रुट्स वाली करंजी ही आवडतात. पैसे नाही. तर ही करंजी अशी तळलेली आहे, बघितलं का? बघितलं कसं काय? बांबून हा जा मस्त करंजी तळलेली. तर बघितलं का मित्रांनो, अशा करंज्या तळलेल्या आहेत, तुपातल्या करंज्या. मस्त वास येतोय, मस्त. तर मित्रांनो आता भडंग पण बनवणार आहे आपण, तर ब्लॉग कंटिन्यू करा. भडंगचा पण ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो इकडे भडंग केलंय, बघितलं का? असं ह्यात तुम्हाला सांगतो काय काय टाकलंय. काय काय टाकलंय ते? शेंगदाणे, खोबरं, जिरा मोहरी, कढीपत्ता. शेंगदाणे, खोबरं, जिरा मोहरी, कढीपत्ता या भडंग मध्ये टाकलेला आहे. आता थोडासा चिवडा टाकलाय आपण, म्हणजे गावाकडनं आणलेलं फरसाण तो आहे. केवढं भडंग काय सोपं असतं. भडंगची रेसिपी काय दाखवली नाही, सोपं असतं. इकडे अशी रांगोळी काढली, इकडे अशी माळ लावली, बघितलं एवढी पर्यंत अशी इकडं माळ लावली घरा. असं गेले. मित्रांनो आज धनत्रयोदशी आहे. आज की नाही ह्याच्यात धने आणि गुळ पुसतात ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यात आपलं धन पुसतात. आज धनत्रयोदशीच्या तुम्हाला शुभेच्छा.